महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोनही राज्यात कितीही सीमावाद असला तरी काही गोष्टी या राज्यांना एक करतात. त्या म्हणजे सण, संस्कृती आणि खाद्यसंस्कृती. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे बरेचसे सण या दोनही राज्यात एक समान पद्धतीने साजरे केले जाताना आढळते. मग तो बैलपोळा असो किंवा नागपंचमी. नागपंचमीला जसे आपल्याकडे पुरणाचे दिंड बनवण्याची प्रथा आहे, तशी कर्नाटकातील बेळगाव व विजापूर भागात तांबेट्टू बनवण्याची पद्धत आहे. तांबेट्टू अर्थात लाडू. चला मग आज आपणही बनवूया खास कर्नाटकातील नागपंचमीला बनवला जाणारा फुटाण्याच्या डाळीचा लाडू. फुटाण्याच्या डाळीचा लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी फुटाण्याची डाळ, अर्धी वाटी गूळ, पाव वाटी सुक्या नारळाचा कीस, पाव वाटी शेंगदाणे, 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा खसखस, अर्धा चमचा वेलची पूड आणि गरजेनुसार साजूक तूप व दूध. सर्वप्रथम फुटाण्याची डाळ बारीक वाटून त्याची पूड तयार करून घ्या. मग शेंगदाणे कोरडे भाजून घ्या. शेंगदाणे छान खरपूस भाजा व गार होऊ द्या. यानंतर सफेद तीळ व खसखस फक्त 1 मिनिटभर गरम करून घ्या आणि वेगळे काढून घ्या. शेंगदाणे गार झाले की मग त्याची सालं काढा आणि खलबत्त्यात जाडसर कुटून घ्या. मग एका पॅनमध्ये तूप तापवायला घ्या व या तुपात गूळ घालून हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्या. गूळ पूर्ण वितळला की गॅस बंद करा व मगच सर्व सुकी जिन्नस यात घाला आणि सर्वात शेवटी यावर वेलची पूड घालून हे मिश्रण छान एकजीव करून घ्या. तुम्हाला जर हे मिश्रण खूप सुकं वाटलं की त्यावर दुधाचा हबका मारा. मिश्रण छान एकजीव करून हाताला तूप लावून याचे लाडू वळून घ्या. पारंपरिक पद्धतीत हे लाडू गोल न करता याचे मुटके करतात.
त्यामुळे यंदाच्या नागपंचमीला कर्नाटकातील हा खास लाडू जरूर करून पहा.